तर आता आलाय तुमचा बघून मी जातो आणि आता आपण तर आता गहू आता मी दूर आले आपण झाला आपली आणि आता करू आपली तर राम राम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या परत एका ब्लॉग मध्ये. तर तिथं एक सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर ते पहिले तुम्ही दाबून घ्या आणि तिथं ऑल करून टाका. तर आता निघालो आपण आपल्या वावराकडे जाण्यासाठी. तर आता आलो आपण वावरामध्ये. सर्वात पहिले तर आपण घेतला लावू आपली चाबी आणि उघडून घेऊ कुलूप. कुलूप उघडलं त्याच्यानंतर आपली शेड काहीतरी अशी आहे. गाडी बिल आपण मधातच लावून दिले आणि बकरीचे बच्चे एकदम जोरातच बोंबलतात. आपण सर्वात पहिले तर आपले बकरीचे बच्चे सोडून घेऊ. आणि ह्या आपल्या कोंबड्या एकदम घाबरतात माणसं आली की. हे कुकडं पण घाबर बच्चे वगैरे आपले सोडले, बच्चे डायरेक्ट पळत निघाले बकरीकडे. आपले बकरीचे बच्चे बाहेर, त्यांना मस्त दूध वगैरे पिले ते. त्याच्यानंतर आता निघाले आपण आपल्या बैलाकडे जाण्यासाठी. तर ह्या आपले बैल निवांत उभे आता. त्यांना आपण पाणी वगैरे पाजू. आपला हाळीटाची जवळच्या जवळ म्हणून आपली कपाशी एकदम क्वालिटी एक नंबर आहे. पाहू शकता तुम्ही क्वालिटी. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या धरणाकडच्या वावराकडे पण जाणं आहे. शेडमध्ये एकदम खास गोष्ट म्हणजे आपला आरसा. घरी जाणार राहिलं तयारी करून घ्यायची. आणि हा आपला 100वाला गॉगल एकदम खतरनाक आहे. क्वालिटीचा विशेष नाही गॉगलचा आपल्या. आणि तुम्ही जे आपल्या हातात ट्रायपॉड बघताय तर ते ट्रायपॉड जवळपास मला 3 ते 4 वर्ष झाली घेऊन. त्याचा काही एवढा उपयोग होत नव्हता कारण मी एवढे व्हिडिओ बनवत नव्हता. पण आतापासून व्हिडिओ आपण टाकत जाऊ. त्याच्यासाठी आपल्याला हा ट्रायपॉड लय गरजेचा आहे. आणि आता करून टाकला मी ट्रायपॉड आपला एकदम सेट. त्याच्यानंतर आपल्या बकरीच्या बच्चांना पकडू आणि मग शेडमध्ये आता पॅक करून देऊ. बकरीचे बच्चे पकडायची बी एक आयडिया आहे तुम्हाला दाखवतो मी. चालेल. अरे आता हे आले आपल्या हातात आपल्या बकरीचे बच्चे. यांना आपण आता मदत करून देऊ. आपलं जे काम होतं ते तर आपलं आता पूर्ण झालंय. त्याच्यानंतर आपल्याला आपले बैल पण पाणी पाजायचे. आता आपण सोडू आपले बैल आणि सर्वात पहिले त्यांना पाणी पाजून घेऊ. आणि तुम्हाला आपले बैल एवढे शांत दिसताय, पण हे बैल आहे ना एवढे शांत नाही, एकदम आगू बैल आहे. यांना मस्त पाणी वगैरे पाजून देऊ. त्याच्यानंतर कुस्ती टाकू आपण यांना. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट धरणाकडच्या वावराकडे जाऊ आपल्या. आता झालं आपल्या बैलांचं पाणी पिऊन आणि आपल्या बैलांना आपण डाय मोकळं सोडून दिले. आता ते जाता कुठं आपल्याला तेच बघायचं आता फक्त. तर ते त्याच्या जागेवर जाऊन नेमके उभे राहणारे फक्त. त्यांना आपल्याला कुट्टी टाकायची बस, दुसरं काहीच काम नाही. डाल्यावर कुट्टी टाकून देऊ त्यांच्या डाल्यांमध्ये. आणि आपल्या बकरीला पण आपल्याला चारा कापायचा आहे. ही आपली शेड सारे हे पाहू शकता तुम्ही आपलं किती चाऱ्याचं गोडाऊन भरलंय सर्वच्या सर्व. डाला एक भरतो, दोन्ही अर्धा अर्धा टाकून देतो. झालं आपली एक डाला भरून टाकून देतो पटापट. आता टाकून दिली आपण आपल्या बैलांना दोन्हीला कुट्टी. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या बकरीचा आहे ना चारा पण कापायचा हिरवा. आता तुम्ही आपले मिनी ब्लॉग मध्ये बघितलं असेल की आपण दसऱ्यात काशी लावलं होतं. तर आज आपल्याला तेच कापायचं आहे. सर्वात पहिले तर आपण घेऊन घेऊ आपला चांगला विळा आणि आता जाऊ आपण गवत कापण्यासाठी. चार्जिंग हो गई है. आले आपण आपल्या शेडच्या बाहेर आणि आपलं गिन्नी गवताच्या तिकडून आपण बकरीसाठी चारा लावलाय. आणि इकडे रेल्वेचं काम पण एकदम जोरा शोरानं चालू आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा एकदम भयानक काम चालू आहे आपल्या वावरापासून रेल्वेचं. हे पाहू शकता तुम्ही आपलं दसरथ घास एक पट्टी मी कापली, थोडीशी खालतून बाकी ती पण कापून घेऊ. आणि इथंच जवळचं रेल्वेचं काम चालू आहे. आणि आपलं तुरी उडीद मूग सर्व एकच कट्टी लावून दिलाय आपण ना. आणि कपाशीमध्ये आपण दुसरं काहीच लावत नाही. तर आता लावू आपण आपलं गिन्नी गवत कापणं. तर गवत बिलय झालंय गिन्नी गवतामध्ये कापलंय तर त्याला एकदम फडधड पण चालू झाले. आता मी 2च मिनिटांमध्ये गिन्नी गवत कापतो. हे झालं आपलं आता गवत कापून एकदम. आणि आता कुणाचा तरी फोन आला, फोन बघू द्या पहिले. चला आता गवत उचलतो आणि तुम्ही आपल्या शेडकडे कापून वगैरे झालंय आपलं गवत. आता भेटू आपण शेडमध्ये. तर आता आला मी शेडवर. आपल्या बकरीला जो चारा कापला होता सर्व बांधून दिला. आणि आपल्या कोंबड्या पण ते चारा खाता थोडाफार मस्त व्यवस्थित. आणि गरम बी एकदम होतंय. आता हातपाय तोंड धुवू आणि तिकडच्या वावराकडे जाऊ आपण धरणाकडच्या. तर आता निघालोय आपण आपल्या धरणाकडच्या वावराकडे जाण्यासाठी. एक वेळा तुम्हाला जाऊन देतो की आपल्या वावरामध्ये पिण्याची पाण्याची सोय कशी आहे. तर तुम्ही आपल्या समोर बघू शकता नळ आहे. आणि या नळापाशी आपण ग्लास ठेवलाय. मला तिथून आठ भाग आहेत म्हणजे येणारे जाणारे जे रस्त्यावरचे कोणी पण आहे, ढोरं चारणारे म्हणा किंवा कोणी थांबलं तर पाणी प्यायला एकदम भारी सोय त्यांना सर्वांना. आपल्या धरणाकडच्या वावराला जाण्यासाठी हा रस्ता आहे आपला. तर रस्ता छोटा आहे पण एकदम भारी रस्ता आहे. काय एवढी अडचणी आपल्याला या जायला. तर आपण निघालो आता आपल्या धरणाकडच्या वावराकडं.
आणि वावर चिपळाला नको म्हणून इथं सर्वांनी मोटरी चालू करून देतात प्रत्येक शेतकरी. त्याच्यामुळे इथं रोडावरती थोडं पाणी आलंय. पण पाण्याच्या दिवसातच इथं पाणी राहतं, नंतर काही एवढं उन्हाळ्यात पाणी राहत नाही, कारण मोटरी चालू आहे म्हणूनच इथं पाणी आहे. तर आता आलो आपण धरणापाशी. धरण तर डायरेक्ट आपलं एकदम फुल भरून गेलंय. मला वाटलं नव्हतं की एवढं धरण भरणार आहे. तर ती आपली जी सांड आहे धरणाची, तिथं पण एकदम पाणी आलं असेल त्या पोळीपाशी तिकडे समोर. तर आपण तिकडे पण जाऊ. आणि पाणी तर डायरेक्ट रोडाचे एकदम टच होतं इथं. आणि ह्या रोडा नाही ना गाडी चालवलं एकदम मजा येते. एक साईडनं मस्त पाणी आहे. जर आपण जर पाण्यात पडले तर आपलं कांड गाडी सहित, कारण इकडे कच्ची खोल पाणी आहे, जवळपास 5-6 फूट तरी पाणी आहे. जर खाली पडले तर गाडी बी गेली ना आपण पण गेले. पण मस्त वाटते खूप गाडी चालवायला. आणि आपण आपल्या वावराच्या थोडीस जवळ चालू होते, नीट येऊन बघितलं तर डायरेक्ट रोड आहे आपला. आणि या रोडच्या दोन्ही साईड आता धरण भरले म्हणून पाणी गेलंय. तर इथं काही एवढी खोल जागा नाही, पण आपण गाडी काही नेणार नाही आता तिकडं, आणि आपण पण काही जाणार नाही. कारण आता धरणाची सांड त्या साईडला चालू आहे. तर आपण अगोदर तिकडे जाऊ, मग त्याच्यानंतर विचार करू इकडे यायचं असलं तर. आणि आता निघालो आपण डायरेक्ट आपल्या धरणाची सांड बघण्यासाठी, कारण एकदमच जोरात आवाज येतो इथं धरणाच्या पाण्याचा. सांडून पाणी जाता येतं. तर आता आपण डायरेक्ट तिथे जाऊन तुम्हाला पण दाखवतो की तिथं काय. आता येऊन पोहोचले आपण आपल्या धरणाच्या सांडपाशी. आपली गाडी लावली मस्त या साईडला. आणि आता निघू आपण डायरेक्ट धरणाच्या पोळीनं फिरण्यासाठी. तरी इथं ते एकदम आवाज येतोय पाण्याचा. आता तुम्हाला आवाज येईन का नाही ते मला समजणार नाही, पण आता व्हिडिओ तर बनवावाच लागेल. तर हे सर्व आहे ना मच्छीवाल्यांनी लावलंय, कारण इकडून जर सांडाच्या मच्छ्या गेल्या त्या इथंच अडकून राहावा म्हणून. नाही तर तिकडं दुसरे लोक पकडीन, त्याच्यामुळे त्यांनी जाळी लावली. तर आता तुमचा ओळीतून पायी पायी चालत निघालाय. एकदम मजा येते पण चालायला. तर पाण्याचा आवाज येत असेल थोडा, समजून घ्या. हे पाहून घ्या, तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवतो. हे पहा मच्छ्या काय करता इथे. हे पाहून घ्या. पाणी चालू आहे आणि इथून चालता येतं. इथं काबरत इथे आता हिवाळ्याने झालंय म्हणून. आणि हे आपलं सर्व धरण, हे आपल्या सांडचं सर्व पाणी जातंय. तर आता आलोय आपण मेन ठिकाणी आहे. जास्त जोरात पाणी चालू आहे. तुम्ही समोर पाहू शकता इथे एकदम जोरात पाणी चालू आहे. आपण तिकडे तर काही जाऊ नये आता. पण मेन धरण आपलं इथून दिसतं सर्वच्या सर्व किती मोठं येतं. आणि आपली धरणाची पोळ. तर आता आलाय तुमचा खालती सांड बघण्यासाठी. तर इथं एकदम जोरात पाणी चालू आहे. नीट भारी एकदम वाटतंय. नाही तर आवाज पण एवढ्या जोरात येतो, तुम्हाला आवाज पण येत नसेल तर थोडा समजून घ्या. आणि एकदम इथं भारी वातावरण चाललंय. ते पाणी एकदम भारी फ्लो करतंय का काय करतंय आता तुम्ही शब्दात समजून घ्या. एकदम धबधब्यासारखं वाटतंय. तर आता सर्व्हिस सांड वगैरे बघून मी चालला घरी. तुम्ही करून घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.